पत्रकारिता प्लस हे जाहिरात क्षेत्र हे संलग्न आहेत. जसं चहालासाठी कप आणि बशी हे दोन्ही गोष्टी लागतात, तसं पत्रकारिता आणि मार्केटिंग म्हणजे जाहिरात क्षेत्र हे संलग्न आहेत. आपल्याला जगण्यासाठी श्वास लागतो, तसं व्यवसाय जगण्यासाठी मार्केटिंग लागतं. त्यांनी आमचं यूट्यूब चॅनल चेक करावं योद्धा प्रोडक्शनचं, की 2018-19मध्ये कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त पॉडकास्ट योद्धा प्रोडक्शननी केलेत. मला नाही वाटत लोक अजून ॲक्सेप्ट करतील, कारण की लोकांना अजूनसुद्धा आपण एखादी गोष्ट व्हॉट्सअपला पाठवली ना तर त्यांना फोन करून सांगावं लागतं व्हॉट्सअप चेक करा, मी तुम्हाला काहीतरी पाठवलेलं आहे. एक संकल्पना सुरू केली की बारामती बिझनेस चौक अर्थात BBC. चौकचा अर्थ असा आहे की आपण कोणत्याही एका चौकात महिन्यातला एक दिवस ठरवून सगळ्यांनी जमायचं. 1 तास आपण आपल्या काय अडीअडचणी आहेत, काय नवीन आलेलं आहे, काही जुनं आहे ज्याचा फायद्याचा आहे, त्याच्यावर चर्चा करायची आणि प्रत्येकाने आपण आपल्या व्यवसायाला निघून जायचं 1 तासानंतर. ह्याच्यातून असं झालं आहे की सर ज्या प्लेसमेंट एजन्सीज होत्या की त्यांना एक पगार देऊन किंवा ठराविक पैसे देऊन नोकरीला लागत होते, तर ते बारामतीमध्ये बऱ्यापैकी ते कमी झालेलं आहे. आपल्या माध्यमातून ते फ्री ऑफ कॉस्ट काम होतं. ॲक्च्युअली खरं सांगायचं याचं सगळं श्रेय माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मी देतो. पवार साहेबांनी 2004 साली वसुंधरा कृषी वाहिनी बारामतीमध्ये आणली. वसुंधरा वाहिनीमध्ये आम्ही ज्यावेळेस जॉबला लागलो त्यावेळेस लक्षात आलं की हे आवाजाचं क्षेत्र असं आहे, त्याच्यातून रेकॉर्डिंग्स होतात, साऊंड तयार होतात, म्युझिक तयार होतात आणि ह्याच्यातून पैसेही मिळतात. हे तिथं गेल्यानंतर ना समजलं. मग आज बारामती परिसरामध्ये जेवढे पण साऊंड आर्टिस्ट आहेत, व्हॉइस आर्टिस्ट आहेत, रेकॉर्डिस्ट आहेत, हे सगळे बऱ्यापैकी वसुंधरा वाहिनीतून आलेले आहेत. भाजीवाले येतात, फेरीवाले येतात, ते सुद्धा रेकॉर्डिंग करून आपल्या परिसरामध्ये फिरतात. म्हणजे ते सुद्धा डिजिटल झालेले आहेत. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर. सध्याच्या काळामध्ये तरुणांचा हा ओढी म्हणू शकतो किंवा ओढा हा बिझनेसकडे वाढलेला आहे. लोकांना वाटतं की नोकरीमध्ये जाण्यापेक्षा स्वतः कष्ट करू आपण आणि बिझनेसमध्ये जाऊ. पण बिझनेसमध्ये भरपूर प्रकारचे चॅलेंज असतात. भरपूर म्हणजे नोकरीपेक्षा अवघड जर बघायला गेलं तर बिझनेस असतो, कारण तिथं रोज नवीन चॅलेंजेस येत असतात. गिरायकांना प्लॅन असतं, मार्केटिंग महत्त्वाची असते, सेल्स महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टी हँडल कराव्या लागतात. आणि याच बिझनेस क्षेत्रामध्ये काम करत असलेले योगेश नालंदे सर आज आपल्यासोबत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत सर विचार मंथनवर. योगेश नालंदे सर हे शेतकरी योद्धा या वृत्तपत्राचे संपादक आहेत आणि योद्धा प्रोडक्शनचे ओनर आहेत. त्यासोबत ते योद्धा महिला मंच ही चालवतात. तर यांचं मूळ काम काय आहे तर योद्धा प्रोडक्शन मार्फत योगेश सर हे मार्केटिंग करतात. मार्केटिंग म्हणजे ज्या सर्व प्रकारची गरज बिझनेसेसला असती ते सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस सर प्रोव्हाइड करतात. त्याचसोबत सर BBC बारामती बिझनेस चौक नावाची एक कन्सेप्ट बारामती चालवत आहेत. तर या संदर्भात सर मला पहिला प्रश्न आहे सर तुम्हाला की योद्धा प्रोडक्शन सुरू करण्यापूर्वीचा तुमचा प्रवास कसा होता? योद्धा प्रोडक्शन साधारण 2015-16च्या दरम्यान आम्ही सुरू केलं. त्याच्यापूर्वी मी वसुंधरा वाहिनी जो बारामतीचा रेडिओ आहे, कम्युनिटी रेडिओ, त्याच्यावरती 2 वर्ष काम केलं. त्या वसुंधरा वाहिनीचा एक्सपिरियन्स घेऊन शारदानगरला शारदा कृषी वाहिनी आहे, तर त्या शारदा कृषी वाहिनीमध्ये मी ॲज अ निवेदक मुलाखती घेण्यासाठी शेतकऱ्यांचा हे साधारण 3-4 वर्ष काम केलं. त्याच्यातून मग जाहिरात क्षेत्राकडे वळालो. मग जाहिरात क्षेत्रातून वळाल्यानंतरनं आम्हाला मार्केटची गरज लक्षात आली की व्यावसायिकांना काय हवं आहे आणि ते बारामतीमध्ये मिळत नाही आहे. म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगतो की बारामतीमध्ये जर काही एखाद्या व्यावसायिकाला रेकॉर्डिंग करायचं असेल, त्यांच्या ऑडिओ असतील, व्हिडिओज असतील, व्हिडिओ काय फार त्यावेळेस चालत नव्हते, पण ऑडिओ रेकॉर्डिंग असतील, गाणं रेकॉर्डिंग असतील, तर ते बारामतीमध्ये कुठेही होत नव्हते किंवा इथं जवळपासच्या परिसरात ही तशी सुविधा नव्हती. डायरेक्ट पुण्याला जावं लागतच. त्यामुळं काय व्हायचं की ठराविक एखादा व्यावसायिक ते त्या पद्धतीने मार्केटिंग करायचा. पण आम्ही ती गरज ओळख लक्षात घेऊन मी आणि माझे सहकारी आहेत नानासाहेब साळवे, आम्ही दोघांनी मिळून हे योद्धा प्रोडक्शन सुरू केलं. सुरू केल्यानंतरनं गंमत अशी आहे की आम्ही ज्यावेळेस उद्घाटन ठेवलं होतं तर उद्घाटनाला आल्यानंतरनं प्रत्येक आमच्या मित्राला, नातेवाईकाला, इथल्या सहकाऱ्यांना काहीच समजत नव्हतं की हे काय करणार आहेत. म्हणजे हा माईक आहे, हे कन्सोल ठेवलेले आहेत, हे एकॉस्टिक रूम आहे, ॲक्च्युली हे काय करणार आहेत, कशी संकल्पना आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. इव्हन आमच्या घरच्यांनाही ते क्लिअर नव्हतं की हे मुलं पुढे जाऊन काय करणार आहेत. पण 2016 नंतरनं भरपूर इलेक्शन लागले आणि त्या इलेक्शनमध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आहेत,
आमदारकी, खासदारकी, झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका सगळे इलेक्शन या 1.5-2 वर्षात झाले आणि त्या इलेक्शनमध्ये सगळ्यात मोठा सहभाग योद्धा प्रोडक्शनचा होता. म्हणजे आज जे लोक पुण्याला जायचे, सोलापूरला जायचे, औरंगाबादला जायचे, छत्रपती संभाजीनगरला जायचे, तर ते लोक इथंच थांबले आणि इथून ते रेकॉर्डिंग करू लागले. त्यांना जास्तीत जास्त सुविधा आम्ही देत गेलो. असा हा प्रवास आहे. ओके. तर तुम्ही आता एक छोटीशी गोष्ट नमूद केली की तुम्ही पत्रकारिता ही थोडीशी करत होता, कारण आकाशवाणीसाठी काम करत होता. तुम्ही पत्रकारितेमध्ये कशा आला बरं? आता पत्रकारिता ॲक्च्युली वडील माझे पत्रकार होते. त्यांचा कराभिमा टाइम्स हा पेपर होता साप्ताहिक. फार नावाजलेले पत्रकार होते जुने. त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतरनं मग मी असं ठरवलं की वडिलांचं या क्षेत्रामध्ये नाव राहावं, म्हणून मग मी पत्रकारितेमध्ये वळालो. मी ॲग्री जर्नलिझम हा कोर्स पूर्ण केला. माझं BSc ॲग्री असल्यामुळं मला कृषीविषयी टच होता, म्हणून मग मी शेतकरी योद्धा या माध्यमातून पत्रकारितेमध्ये उतरलो. आणि पत्रकारिता प्लस हे जाहिरात क्षेत्र हे संलग्न आहेत. जसं चहालासाठी कप आणि बशी हे दोन्ही गोष्टी लागतात, तसं पत्रकारिता आणि मार्केटिंग म्हणजे जाहिरात क्षेत्र हे संलग्न आहेत. मग हे दोन्हीचा प्रवास आम्ही हा सुरू केला अशा पद्धतीने. तुम्ही आता सध्या मार्केटिंगमध्ये फार चांगलं काम करत आहात. भरपूर साऱ्या बिझनेससाठी मार्केटिंग करता. बरोबर. तर तुमच्या दृष्टिकोनाने व्यवसायामध्ये मार्केटिंगचं किती महत्त्व आहे? खूप महत्त्व आहे. मार्केटिंग म्हणजे आपल्याला जगण्यासाठी श्वास लागतो, तसं व्यवसाय जगण्यासाठी मार्केटिंग लागतं. मार्केटिंग जर तुम्ही केलं नाही तर तो व्यवसाय, हे बघा, तुमचं प्रोडक्ट किंवा तुमचं सोनं कितीही चकाकी देणारं का असाना, पण ते तुमच्या जर 4 भिंतीच्या आत असेल, लोकांना माहीत नसेल, तर ते कोणी घ्यायला येणार नाही. तुम्ही जर पाहत असाल की गाडी 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत, एवढ्या फॅसिलिटी, एवढ्या चांगल्या गाड्या आहेत, पण त्यांना ही मार्केटिंग करावं लागते. लोक घेणारच आहेत, पण आपलीच का घ्यावी ही गोष्ट पटवून देणं म्हणजे मार्केटिंग करणं. मार्केटिंगच्या याच्यामध्ये आत्ता बारामतीमध्ये सध्या आम्ही योद्धा प्रोडक्शनच्या माध्यमातून 20 वेगवेगळ्या प्रकाराच्या माध्यमातून मार्केटिंग करतो. जसं की बस स्टॉपवरती ॲडव्हर्टायझिंग आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही बस स्टॉपवरती जर जाहिरात द्यायची असेल तर योद्धा प्रोडक्शनच्या मार्फत तुम्ही देऊ शकता. ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग आहेत, व्हिडिओ आहेत, होर्डिंग्स आहेत. आपले बारामतीतले 2 रेडिओ आहेत, त्या रेडिओवरती ॲडव्हर्टायझिंग होऊ शकते. फेसबुक कॅम्पेनिंग आहे, इंस्टाग्राम कॅम्पेनिंग आहे, व्हॉइस कॉल आहेत, बल्क SMS आहेत, डोर टू डोर पॅम्पलेट वाटणारे मुलं आपल्याकडे आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे एअर बलून्स आहेत, सायकली आहेत, जे फ्लेक्सच्या सायकली फिरतात. बारामतीमध्ये नवीन कन्सेप्ट आपण आणली होती. बारामतीमध्ये मार्केटिंग क्षेत्रात जे काही नवीन कन्सेप्ट आणायचे असते त्याच्यात पहिला नंबर योद्धा प्रोडक्शनचा असतो. म्हणजे तुम्हाला आवर्जून सांगावं, आपण आता पॉडकास्ट घेतोय. 2018मध्ये 19मध्ये खूप म्हणजे त्यावेळेस पॉडकास्ट हे लोकांना माहिती नव्हतं. त्यावेळेस योद्धा प्रोडक्शनने पॉडकास्ट सुरू केले होते. म्हणजे आज बरेचसे लोक येतात की माझा पहिला पॉडकास्टचा स्टुडिओ बारामतीत नव्याने झाला, हे झाला. त्यांनी आमचं यूट्यूब चॅनल चेक करावं योद्धा प्रोडक्शनचं, की 2018-19मध्ये कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त पॉडकास्ट योद्धा प्रोडक्शननी केलेत. आता तुम्ही बघताय की AI मध्ये, मार्केटिंगमध्ये AIची एंट्री झालेली आहे. बरोबर. की बहुतांश वेळा जी मार्केटिंग, पहिलं आपलं मार्केटिंग म्हणजे काय, की आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचावं. पण त्यात आता AI इन्क्लूड झालेले. तर मार्केटिंगमध्ये AI फायद्याचं का तोट्याचं? तसं फायद्याचं आहे, पण तर पूर्ण तंत्रज्ञान लोकांनी जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे तेवढा व्यावसायिकांकडे वेळ नसणार आहे. म्हणजे AI खूप फायदेशीर आहे. AIच्या माध्यमातून अनेकशा गोष्टी सहज सोप्या होत आहेत, पण हे व्यावसायिकांना तेवढा वेळ देऊन ते आत्मसात करणं मला नाही वाटत लोक अजून ॲक्सेप्ट करतील. कारण की लोकांना अजूनसुद्धा आपण एखादी गोष्ट व्हॉट्सअपला पाठवली ना तर त्यांना फोन करून सांगावं लागतं, व्हॉट्सअप चेक करा, मी तुम्हाला काहीतरी पाठवलेलं आहे. एवढं लोकांचं हे सोशल मीडियाकडं किंवा तंत्रज्ञानाकडं बघण्याचा खूप असा वेगळाच दृष्टिकोन आहे. ते AI तंत्रज्ञान किती ॲक्सेप्ट करतील त्याच्यावरती डिपेंड आहे. नाही तर मग काय, बरेचसे ॲप येतात जातात, वेगवेगळ्या गोष्टी येतात जातात, लोक किती त्याला प्रतिसाद देतात त्याच्यावर त्याचं महत्त्व ठरतं. तुम्ही योद्धा प्रोडक्शनच्या सोबत BBC म्हणजे बारामती बिझनेस चौक ही पण नवीन कन्सेप्ट केली आहे. नक्की ती कन्सेप्ट काय आहे आणि कशा प्रकारे ते बिझनेस ओनर्सला फायदेशीर ठरते? योद्धा प्रोडक्शनचा 7वा वर्धापन दिन होता. त्याच्यामध्ये आम्ही श्रीकांत आव्हाड सर जे आहेत नगरचे उद्योजक मित्र, त्यांना व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं होतं. मग त्याच्यामध्ये बरेचसे व्यावसायिक आले होते आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी. त्यांनी ती गरज त्यावेळेस बोलून दाखवली की आपण
ही जी संकल्पना आहे व्यवसायाची, तर ती पुढं का राबवू नयेत याच्यावर आमच्या 8-10 लोकांनी चर्चा केली. बारामतीमधले व्यावसायिकांना खूप अडीअडचणी आहेत सर. त्यातली एक महत्त्वाची अडचण म्हणजे BBC सुरू करण्याचा एक उद्देश असा आहे की जयंत्या असतात, विविध बारामतीमध्ये सामाजिक कार्यक्रम सातत्याने सुरू असतात, यासाठी वर्गणी गोळा केली जाते. ते वर्गणी ह्या व्यावसायिकांकडून घेतली जाते. बरं, या व्यावसायिकांना विचारलं जात नाही की किती वर्गणी द्यायची, कशी द्यायची, काय द्यायची, बरं त्याच्यातून व्यवसायाचा काय फायदा होणार आहे, ह्या गोष्टी फार दुर्लक्षित आहेत. डायरेक्ट वर्गणीची पावती येते 25,000, 50,000, 30,000 आणि मग ती त्या काही व्यावसायिकांना द्यावी पण लागते. हीच तक्रार बऱ्याच वेळा आमच्याकडे येत होती की हा प्रॉब्लेम होतोय. मग बारामती हे राजकीय दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं शहर आहे. इथं म्हणजे प्रत्येक जाती धर्माचे, व्यवसायाचे संघटनांचे, पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येतात, लोक एकत्र येतात, पण बारामतीतले व्यावसायिक एकत्र येत नाही आहेत. ही गोष्ट आम्ही पाहिली. बारामतीतले व्यावसायिक कुठं एकत्र जमत नाही आहेत, त्यांच्या अडीअडचणी काय आहेत त्याच्यावर चर्चा होत नाही. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही एक संकल्पना सुरू केली की बारामती बिझनेस चौक अर्थात BBC. चौकचा अर्थ असा आहे की आपण कोणत्याही एका चौकात महिन्यातला एक दिवस ठरवून सगळ्यांनी जमायचं. 1 तास आपण आपल्या काय अडीअडचणी आहेत, काय नवीन आलेलं आहे, काही जुनं आहे जे फायद्याचं आहे, त्याच्यावर चर्चा करायची आणि प्रत्येकाने आपण आपल्या व्यवसायाला निघून जायचं 1 तासानंतरनं. मग याच्यात कोणी पैसे घ्यायचेही नाही आणि द्यायचेही नाही. हा उद्देश ठेवून आम्ही सुरू केलं. सुरुवातीला एक 13 लोक आले होते. आज 250+ लोक व्यावसायिक आम्हाला जोडले गेलेले आहेत आणि त्यांची सातत्याने आता मागणी होती की ह्या विषयावर आपण चर्चा करूया, त्या विषयावर आपण चर्चासत्र घेतलं पाहिजे. हा आमचा आता चांगल्या पद्धतीने BBCचं काम चाललेलं आहे. नक्कीच सर. तुम्ही जे सामान्य की Tier 3 सिटीमधले, बारामती Tier 3 सिटीमध्ये मोडते, तर इथल्या लोकांना बिझनेसबद्दलचे जे काही अडचणी असतात त्यासाठी तुम्ही एक मंच तयार केलेला आहे. खरंच सर, उद्योजकांसाठी कोणताही मंच नव्हता सर. तुम्हाला जर उदाहरण सांगायचं झालं की फलटणपेक्षा बारामती चांगलं आहे, डेव्हलप व्यवसायाच्या दृष्टीने शहर आहे. फलटणमध्ये 3-4 मंच आहेत व्यावसायिकांसाठीचे, दौंडमध्ये आहेत, इंदापूरमध्ये आहे. बारामतीमध्ये का नव्हते हे खूप मोठं म्हणजे शोकांतिका होते की व्यावसायिक का एकत्र येत नाहीयेत. तर व्यावसायिक कुठं ना कुठं तरी कोणाशी तरी लागे संबंध असल्यामुळं तो कोणाशी जोडला गेलेला आहे, पक्षाशी आहे, संघटनांशी आहे, राजकीय विचारधारेशी आहे. मग ते मतभेद होत राहतात, मग ते लोक येत नाहीत चर्चा करायला. आमचा BBCचा उद्देश हा आहे की तुम्ही व्यवसायाविषयी चर्चा करा. व्यवसायातून ज्या अडीअडचणी येणार आहेत त्याच्यातनं चर्चेतनं मार्ग निघतो, रेफरन्स येतात आणि व्यवसाय अजून चांगल्या पद्धतीने करता येतो. बरोबर आहे. ही सर महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली. आता एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही आतापर्यंत एवढ्या सगळ्या व्यावसायिकांना भेटला असाल, तर तुम्हाला अशी काही गोष्ट आढळली का की बिझनेसमॅनमध्ये हे गुण असणं फार गरजेचं आहे? नक्कीच. बारामतीमध्ये सर कॉम्पिटिशन हा जो प्रकार आहे का नाही, त्याला खूप वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं. म्हणजे चहाच्या दुकानाशेजारी चहावाला आला की ते निगेटिव्ह कॉम्पिटिशन पाहतात की हा असं झालं तसं झालं. कपड्याच्या दुकानाशेजारी कपड्याचं दुकान आलं तर तो वेगळ्या पद्धतीने पाहतो. पण ॲक्च्युली व्यावसायिक जे असतात, जसं मी सांगितलं की चहावाल्याच्या शेजारी चहावाला आला तर ते दोन्हीही चालतात. हॉटेलच्या शेजारी हॉटेल आलं तर ते दोन्ही हॉटेल चांगल्या पद्धतीने चालतात. म्हणजे बारामतीमध्ये मी एक आमचे चांगले मित्र आहेत सराफ व्यावसायिक, तर त्यांचा बरोबर कधी आम्ही असं गप्पा करतो तर त्यांच्या बोलण्यातून एक चांगली गोष्ट मला समजली की त्यांचं सराफाचं मोठं व्यवसाय आहे बारामतीमध्ये आणि त्यांच्या दुकानाशेजारी जे असलेले 2-3 सराफ आहेत, तर त्यांना स्वतः ह्यांनी आणलेलं आहे तिथं. म्हणजे या सराफ व्यावसायिकाने आपल्या शेजारी सराफच असावा, तो ज्वेलर्सच असावा या उद्देशाने त्यांनी स्वतःहून त्यांच्याशी प्रयत्न करून, बोलून, त्यांना जागा अवेलेबल करून, त्यांना बाकीच्या काही फॅसिलिटीज देऊन जवळ आणलेला आहे. त्यांचा तो उद्देश होता की यांच्यामुळं माझं चालणार, माझ्यामुळे यांचं चालणार. आणि माझ्याकडे जर गुणवत्ता आहे, माझ्याकडे उत्तम मी सर्व्हिस देऊ शकतो, तर मला हीच संधी आहे की त्यांच्यापेक्षा वेगळं दाखवण्याची. तर व्यावसायिकांमध्ये हा गुण जो आहे बारामतीमधला तो हवाच, एकदम 100% हवा की
आपण कॉम्पिटिशन आता बघा फ्लेक्स लाईनमध्ये असं झालेलं आहे की एखादा डिझायनर थोडं काही शिकला की तो लगेच दुसरं त्याचं दुकान सुरू करतो, इवन ज्याच्या शेजारी त्याचं जिथं शिकला त्याच्या शेजारीच करतो. पण त्यांनी हे पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे की ज्या सर्व्हिसेस आपण देऊ शकतो तो ते देऊ शकत नाही. त्यामुळे व्यावसायिकाला त्याचं आणि आपलं महत्त्व लक्षात येतं. मी तुम्हाला एक गंमत सांगतो की योद्धा प्रोडक्शन गेल्या 10 वर्षापासून काम करत आहे. योद्धा प्रोडक्शनचं सातत्य एवढं आहे कामामध्ये आणि सेम फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी सुद्धा आम्ही 1,500 रुपयाला ऑडिओ बनवून देत होतो आणि आत्ता सुद्धा 1,500 रुपयालाच ऑडिओ बनवून देतो. म्हणजे आम्ही जे ठरवलेलं आहे की हा जो रेट आहे हे आमचं कौशल्य आहे आणि या कौशल्याचा हा एवढा मूल्य आहे. तर 10 वर्षापूर्वी तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी अस्वस्थ होत्या. प्रत्येक पेट्रोलपासून जर आपण पाहिलं तर तो फरक आणि आत्ताचा फरक खूप आहे. पण आम्ही महागाई वाढली किंवा हे गोष्टी आता 10 वर्ष झाले किंवा आम्ही जुने झालोत म्हणून आम्ही दर वाढवलेला नाही. आमचा तोच दर आहे. कारण की आम्ही जेव्हापासून ठरवलेलं होतं की आम्ही 1,500 रुपये घ्यायचे एका ऑडिओसाठी, आम्ही आज सुद्धा 1,500 रुपये घेतो. आणि योद्धा प्रोडक्शन डेव्हलप होण्यामागचं एक कारण असं आहे की आम्ही कोणतेही म्हणजे ग्राहकाला काय पाहिजे आहे किंवा व्यावसायिकाचं त्याचं महत्त्व काय आहे हे लोकांना लगेच त्या आमच्या कामातून पटवून देतो आणि त्यामुळे त्यांना त्या जाहिरातीचा फायदा होतो आणि त्यांची ओढ असते की योद्धा प्रोडक्शनमधूनच जाहिरात बनवून घ्यायची. नक्कीच सर, तुम्ही एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला की जेव्हा दोन बिझनेस एकसारखे शेजारी ते पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन हवं निगेटिव्हच्या ऐवजी, कारण दोघांनाही फायदा होत असतो. लोक काय म्हणतात की त्या गल्लीमध्ये सगळे बाबा कापड दुकानदार आहेत किंवा सर्फ दुकानदार आहेत, बरोबर, तर त्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतं. बरोबर. तर ह्या दृष्टीने मला अजून एक प्रश्न आहे की तुम्ही योद्धा प्रोडक्शन तर चालवतात, त्यासोबत शेतकरी योद्धा म्हणून तुमचं एक पत्रकाराच्या दरम्यान तुम्ही काम करत असता, तर ते कसं काम करतं चालतं बरं? शेतकरी योद्धा हे आपलं साप्ताहिक आहे आणि प्रिंटमध्ये पण असतं, दर मंगळवारचं असतं. काय झालं कोरोनानंतर सर प्रिंटिंग क्षेत्रामध्ये फार मंदी आली. कोरोनानंतरनं न्यूज पोर्टल्स किंवा डिजिटल ऑनलाईन हे खूप लोक वाचक वाढलेले आहेत. पेपर प्रिंट हाताळण्यामध्ये लोक आता एवढं स्टॉलवर जाऊन पेपर घेणं फार कमी ही गोष्ट झालेली आहे. त्याच दृष्टिकोनातून आम्ही 2021मध्ये शेतकरी योद्धाचं पोर्टल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते लॉन्च केलं होतं. त्यानंतरनं डिजिटल बातम्यांच्या माध्यमातून आपण काम करतो. शेतकरी योद्धाच्या माध्यमातून सर कामाचं पान म्हणून एक संकल्पना आहे. तर ते बारामती परिसरातले जे व्यावसायिक आहेत त्यांना व्यावसायिकांना लागणारे जे मॅन पॉवर आहेत, कामगार आहेत, तर त्यांच्यासाठी हे सुरू केलेलं आहे की बारामतीत बरेच दुकानांमध्ये वेकेन्सी अवेलेबल असतात वर्षभर, पण त्यांना ते कॅन्डिडेट मिळत नाहीत. त्या दृष्टीने त्या कुठं काय कामाची माहिती द्यायची आहे ते सदर आपण प्रकाशित करतो दर मंगळवारचं. तर त्याला भरपूर रिस्पॉन्स आहे. म्हणजे आपण जर एक जाहिरात दिली त्याच्यामध्ये तर दिवसभरात 100 ते 150 फोन येतात एका कामासाठीचे आणि साधारण 1.5 ते 2 लाख लोकांपर्यंत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून 2-3 दिवसात पोहोचतं ते. आणि त्यासाठी तुम्ही काही चार्जेस वगैरे घेता की कामाचं पान आहे त्यासाठी? फ्री ऑफ कॉस्ट आहे सर. फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपण कोणाकडून म्हणजे एम्प्लॉय पाहिजे म्हणून पैसे घेत नाही आणि कुणाला कामाला लावायचं आहे म्हणून पैसेही घेत नाही. तिसं ॲक्च्युअली काय झालं की बऱ्याच व्यावसायिकांचे फोन यायचे की आम्हाला अशी रिक्वायरमेंट आहे, तशी रिक्वायरमेंट आहे, कोणी आहे तर सांगा. मग जे कॉन्टॅक्टमध्ये मी स्टेटसला ठेवायचो की या ठिकाणी अशी रिक्वायरमेंट आहे, जर तुम्ही गरजवंत असाल, ते पात्रतेत बसत असाल तर तुम्ही जाऊन तिथं इंटरव्ह्यू द्या, जॉब घ्या. तसं सहज एका आठवड्यात 10-15 लोक जॉईन झाले सर की आपल्याला माहिती नाही ते कोण आहेत, कुठे जॉईन झाले. मी ते स्टेटस ठेवलं, फेसबुकला टाकलं आणि ते लोक मग मला फोन येत गेले की बाबा तुमच्या माध्यमातून मला काम मिळालं, तुमच्या माध्यमातून आमच्या ह्यांना जॉब मिळाला, मुलाला मिळाला, मुलीला मिळाला. ते मला कोणीच माहीत नव्हते. मग आम्ही विचार केला की हे आपण कंटिन्यू का नको करायला, हे मोठ्या प्रमाणात का नको करायला. मग आम्ही आमच्या सहकाऱ्यांशी मिळून चर्चा करून ती गोष्ट कामाचं पान आपण ते दर मंगळवारी पब्लिश करतो. ह्याच्यातून असं झालं आहे की सर ज्या प्लेसमेंट एजन्सीज होत्या की त्यांना एक पगार देऊन किंवा ठराविक पैसे देऊन नोकरीला लागत होते, तर ते बारामतीमध्ये बऱ्यापैकी ते कमी झालेलं आहे.
आपल्या माध्यमातून ते फ्री ऑफ कॉस्ट काम होतं. ओके, म्हणजे जे पहिलं शोषण केलं होतं हो, ज्यांना गरजू लोकांना गाठून, बरोबर, ते कमी झालेलं आहे, फार कमी झालेलं आहे. जवळपास तुम्ही 10 वर्ष झालं मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करत आहात योद्धा प्रोडक्शन मार्फत. तर जे आता नवयुवक आहेत जे मार्केटिंग क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मार्केटिंगचं क्षेत्र म्हणजे समुद्र आहे सर. तुम्ही याच्यामध्ये जर उतरणार असाल तर पूर्ण ताकदीने उतरावं लागणार आहे. आणि मार्केटिंगमध्ये आपल्याला काय येतं आहे किंवा आपल्याला काय माहिती आहे ह्याचा विचार करू नका. समोरच्याला काय पाहिजे आहे, समोरच्याला काय देता येईल, त्याचं प्रोडक्ट काय आहे, त्याचा क्राऊड कोणता आहे, म्हणजे त्याचं कस्टमर आणि कन्झ्युमर यातला फरक ओळखा तुम्ही, की त्याचा उपभोक्ता कोण आहे, तो त्याला कसा मिळवून देता येईल. ह्या दृष्टिकोनातून मार्केटिंगमध्ये खूप मोठं करिअर होऊ शकतं. म्हणजे मार्केटिंग हे क्षेत्र इवन सर व्हॉइस आर्टिस्ट म्हणून आमच्याकडे बरेचसे जण काम करतात. आम्ही सुद्धा व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम करतो. व्हॉइस आर्टिस्ट ह्या क्षेत्रात करिअर होईल किंवा व्यवसाय होईल किंवा हा रोजगार होईल हे कोणालाच माहीत नव्हतं. इवन आम्हालाही माहीत नव्हतं की आम्ही जेव्हा शाळेत कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस की भविष्यात जाऊन आपण असं काही करणार आहोत की रेकॉर्डिंग स्टुडिओ टाकणार आहोत किंवा व्हॉइस आर्टिस्ट क्षेत्रामध्ये काम करणार आहोत हे आम्हालाही माहीत नव्हतं. हे काळानुसार बदल होत गेले. ॲक्च्युअली खरं सांगायचं याचं सगळं श्रेय माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मी देतो. पवार साहेबांनी 2004 साली वसुंधरा कृषी वाहिनी बारामतीमध्ये आणली. वसुंधरा वाहिनीमध्ये आम्ही ज्यावेळेस जॉबला लागलो त्यावेळेस लक्षात आलं की हे आवाजाचं क्षेत्र असं आहे, त्याच्यातून रेकॉर्डिंग्स होतात, साऊंड तयार होतात, म्युझिक तयार होतात आणि ह्याच्यातून पैसेही मिळतात. हे तिथं गेल्यानंतर न समजलं. मग आज बारामती परिसरामध्ये जेवढे पण साऊंड आर्टिस्ट आहेत, व्हॉइस आर्टिस्ट आहेत, रेकॉर्डिस्ट आहेत, हे सगळे बऱ्यापैकी वसुंधरा वाहिनीतून आलेले आहेत. पवार साहेबांचा त्यावेळेसचा तो दृष्टिकोन रेडिओसाठीचा की भारतातला पहिला कम्युनिटी रेडिओ त्यांनी बारामतीत आणला आणि त्या रेडिओच्या माध्यमातून आम्ही तिथं जॉबला लागलो आणि हे वेगळं करिअरचे मार्ग सापडले. मग विजन साहेबांचं किती मोठं होतं की एका रेडिओच्या माध्यमातून आज नाही म्हटलं तरी खूप रोजगार तयार झालेला आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो सर की योद्धा प्रोडक्शन 10 वर्षापासून सुरू आहे. योद्धा प्रोडक्शनच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळालेले आहेत, खास करून रिक्षावाल्यांना. आमचे एक 4-5 व्यावसायिक रिक्षावाले मित्र आहेत, त्यांच्या मुलांचं शिक्षण झालं सर या आवाजाच्या ह्याच्यावर, त्यांचे घरं झाली. म्हणजे हे अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि हा बदल असा झाला आहे की आज आपण आपल्या एरियामध्ये सकाळचं जरी पाहिलं किंवा संध्याकाळचं की भाजीवाले येतात, फेरीवाले येतात, ते सुद्धा रेकॉर्डिंग करून आपल्या परिसरामध्ये फिरतात. म्हणजे ते सुद्धा डिजिटल झालेले आहेत. मग हे कळत न कळत ह्या गोष्टी संलग्न असतात आणि मग ते एक परिवर्तन घडत जातं. त्यांनीही ते ॲक्सेप्ट केलेलं आहे का तर ह्या सुविधा इथं आहेत आपल्या इथं, म्हणून ही गोष्ट घडलेली आहे. बरोबर. आता आपण बघत आहोत शेवटचा प्रश्न की तुम्ही BBC मार्फत बारामती बिझनेस चौकच्या मार्फत भरपूर साऱ्या व्यवसायिकांना मदत करत आहात. पुढचे तुमचे प्लॅन काय आहेत BBCचे? BBCचं प्लॅन असा आहे की सर सगळ्यात जास्त म्हणजे तळागाळातील जो व्यावसायिक आहे, चहावाल्यापासून अगदी रस्त्यावर बसणारा फेरीवाला, त्याला सुद्धा त्याच्या व्यवसायाविषयी ठळकपणे माहिती सांगता आली पाहिजे. तो व्यवसाय करतोय. खरं तर व्यवसाय ही खूप छान संकल्पना आहे सर. नोकरीमध्ये तुम्ही इन शर्ट करून दिवसभर AC मध्ये बसून चांगलं हे करू शकता, पण त्याच्यातून ग्रोथ नाही सर. तुम्ही फक्त तुमचं आयुष्य चांगलं करू शकता नोकरीमधून, पण व्यवसायामधून तुम्ही तुमच्यासोबत इतर 10-15 लोकांचे व्यवसाय आयुष्य कळत न कळत चांगले करू शकता. त्यांना एक रोजगार उपलब्ध करून देऊ शकता, त्यांना एक वेगळी वाट निर्माण करून देऊ शकता. म्हणून आम्ही हे BBCचं जे संकल्पना सुरू केली, जास्तीत जास्त व्यावसायिक घडावेत बारामतीमध्ये. तुम्हाला म्हणजे खरं तर सांगायचं तर एक खेदजनक आहे की ते बारामतीमधला तरुण सर, प्रॉपर बारामतीमधला तरुण हा कुठल्या तरी चौकात चहाच्या ठेल्यावर बसलेला असतो आणि ज्याला येईल त्याला या चहा घ्या कडक स्टार्च करून तो व्यवसाय करत नाही. बरं, तो त्याची मानसिकता अशी झालेली आहे की तो नोकरी पण करत नाही आणि मग ह्याचा खूप वाईट परिणाम भविष्यात होणार आहे. शहर हे जरी रस्ते चांगले झाले, इमारती झाल्या, डेव्हलप होते, सांस्कृतिक विचारधारा पाहिजे, एक
चांगलं वळण पाहिजे. आज जर हे तरुण जर असेच बसत असतील दिवसभर, काही काम करत नसतील, कुठल्या तरी पक्षाशी संलग्न असतील, संघटनेशी संलग्न असतील, आणि त्यांचा हा जो उमदीचा काळ आहे, तरुणपणात जे ताकद असते की आपण ठीक आहे, आपण पोटेन्शियल हे काम केलं पाहिजे, हे आपण ते एक स्फूर्ती मिळत असते तरुणपणात. तर हेच वय आहे त्यांचं काम करण्याचं, आणि ह्या वयातच ते जर कुठल्या तरी एखाद्या संघटनेशी, पक्षाशी, विचारधारेशी संलग्न झाले तर ते त्यांचं उमदीचं जे वय असतं ते निघून जाईल आणि त्यांना ते लक्षात येणार नाही. मग आमचा उद्देश आहे की आम्ही त्या तरुणांना किंवा त्या बारामतीतल्या स्थानिकांना जास्तीत जास्त BBCच्या माध्यमातून काय व्यवसाय तुम्हाला करता येतील, कुठल्या सरकारी योजना आहेत की त्या घेऊन तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता, किंवा काय अडचणी आहेत, किंवा बारामतीमध्ये कोणती गोष्ट कमी आहे आणि ते तुम्ही करू शकता, तर हे मार्गदर्शन करण्याचा भविष्यात आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे बारामतीतल्या व्यावसायिकांची एक डोकेदुखी सर, की भाडे बारामतीमध्ये 50% जास्त व्यावसायिक हे भाड्याने आहेत. त्या आजूबाजूच्या गाव परिसरातून, खेड्यातून आलेले आहेत, शहरातून आलेले आहेत. तर एवढं मोठ्या प्रमाणात भाडं आकारलं जातं रस्त्यांना की त्या व्यावसायिकाला, एखाद्या तरुणाला जर तो व्यवसायामध्ये येत असेल तर ते शक्यच नाही परवडणं. माझ्या एक मित्राचं उदाहरण देतो मी तुम्हाला. MIDC मध्ये त्याचा ज्यूसचं सेंटर होतं. 30,000 रुपये भाडं होतं त्याला. 30,000 रुपये 10 बाय 10च्या त्यांचं 10 बाय 10च्या गाड्याला 30,000 रुपये भाडं होतं. मग चालवलं त्यांनी, काही दिवस चालवलं. बरं, ते एक गडी कामाला होता, तो 12,000 रुपये त्याला पगार होता. बाकीचं एक्सपेन्सेस, मेंटेनन्स, सगळ्या गोष्टी करून 50,000 रुपये त्याला दुसऱ्याला द्यायला कमवायला लागत होते महिन्याला. फिक्स एक्सपेंडिचर 50,000. हां, 50,000 रुपये त्याचा खर्चच होता. भाडं प्लस हे लाईट बिल, सगळ्या गोष्टी. म्हणजे 1,500 ते 2,000 रुपये पर डे हा तो दुसऱ्यासाठी व्यवसाय करत होता, स्वतःसाठी नाही. मग काही कालांतराने त्याला जाणवलं की बाबा हे गोष्ट आवाक्याच्या बाहेरची आहे, ते परवडणारी नाही. मग त्याने तो व्यवसाय बंद केला. असे अनेक व्यवसाय बारामतीमध्ये, हे एक उदाहरण दिलेले आहे फक्त. अनेक व्यावसायिक आहेत की जे तरुण बारामतीतले आहेत, त्यांनी हे व्यवसाय बंद केलेले आहेत. असे अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. ते खूप याला कुठंतरी आवर आला पाहिजे. काहीतरी काय होतं की ठीक आहे, रस्त्याच्या मोक्याच्या ठिकाणी तुमच्या जागा आहेत, तुम्ही ते पत्र्याचे शेड मारून ते व्यावसायिकांना अवेलेबल करून देताय, पण त्याचा इन्कम किती आहे, त्याच्यातून त्याला प्रॉफिट किती मिळणार आहे, आणि तुम्ही किती भाडं घेताय, ह्याच्यावरही मला वाटते म्हणजे माणुसकीच्या नात्याने का होईना पण विचार केला पाहिजे की काय आहे, की तो काय विकणार आहे, त्याच्यातून त्याला काय मिळणार आहे. बरं, त्या मालकाने हा पण विचार करावा की हा चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतोय, तो 2-4 तरुणांचं, 2-4 लोकांचं पोट भरतोय. हा कुठं ना कुठं तरी अर्थव्यवस्था बारामतीतली अशा पद्धतीने चालवली पाहिजे. बरोबर सर. तुम्ही एक लय महत्वाचा मुद्दा मांडला की मुलं, जी तरुण मुलं आहेत 18 ते 25 हे प्राईम इयर असतात. बरोबर. त्या दरम्यान जर माणसाला जर बसून राहायची किंवा काम न करण्याची जर सवय लागली तर तिथून पुढे तो मग ती डाऊनफॉल त्याचा सुरू होतो. दुसरा तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला की ही जी रेंट वाढतंय, तर बिझनेस चालतोय किती, आपण रेंट किती घेतोय, त्याबद्दल पण लोकांनी, इथल्या जे गाळे मालक आहेत त्यांनी विचार केला पाहिजे. मग ह्याचा परिणाम काय होतो माहिती आहे का सर? आता आपण सहज बोलता बोलता गप्पा मारतो की हा बरं हेच तरुण, गंमत अशी आहे की हेच तरुण, हेच मोठे जे भाडं घेतात ते चौकात बसून गप्पा मारतात की बारामतीमध्ये तर सगळ्या परप्रांतीयांनी अतिक्रमण केलेलं आहे, कापडमध्ये ते राजस्थानी आहेत, फरशांमध्ये आहेत, सगळे व्यवसाय फर्निचर त्यांचे आहेत, हे हॉटेल व्यवसायामध्ये हे आहेत, ते आहेत. हे चर्चा कोण करतंय? हा व्यक्ती, हा चौकात बसून म्हणतोय की असं, अरे बाबा तू भाडं किती घेतोय, हा बरं, ह्या बाहेरच्या लोकांना द्यायला ते परवडतंय, ते असंही जगण्यासाठी आलेले आहेत, ते 30 काय ते 50,000 पण भाडं देतील, पण तू तुझ्या बारामतीमधल्या स्थानिक तरुणांसाठी काय असं उपलब्ध करून देतोय का? तू भाडं किती घेतोय? ह्याच्यावर यांनी विचार करायला पाहिजे की ह्याच्यामुळं काय होणार आहे की आपला तरुण हा ह्यांच्या हाताखालीच काम करणार आहे ना. म्हणजे आता बरीचशी अशी परिस्थिती आहे की हे जे राजस्थानी असतील, बाहेरचे UP बिहारी असतील, हे बाहेरून आलेले जे लोक आहेत,
त्यांचे मोठे मोठे शोरूम्स आहेत तो मुद्दा. आणि त्यांच्याकडं मॅनेजर, त्यांच्याकडं हेल्पर, त्यांच्याकडं ऑफिस बॉय म्हणून काम कोण करतोय, तर आपल्या इथला स्थानिक. बरोबर. बरं, स्थानिकाला इच्छा आहे का व्यवसाय करण्याची किंवा वेगळं काहीतरी करण्याची, पण ही सिस्टीम नाही ना त्याला टिकू देत त्याच्यामध्ये. कारण जे परप्रांतीय आहेत किंवा जे एस्टॅब्लिश बिझनेसमॅन आहेत बरोबर. त्यांच्याकडे फंड का जास्त आहेत, त्यांचं ऑलरेडी त्यांच्याकडे पैसे जास्त आहेत. बरोबर. आपल्या इथला जे लोकल तरुण आहे तो नवीन नवीन सुरुवात करतो, त्यामुळे थोडंसं त्याला कन्सेशन जर मिळालं तर तोही चांगल्या प्रकारे उद्योग करू शकतो. या पॉडकास्ट माध्यमातून मी बारामतीमधल्या सर्व व्यावसायिकांना किंवा जे व्यवसायासाठी येत असतील त्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो सर, की बारामतीकर हा खूप चोखंदळ आहे. म्हणजे तुम्ही जर ॲज पर एक्सपिरियन्स मी सांगतो, एखादं मोठं शोरूम झालं, एखादं चांगलं हॉटेल झालं, एखादं नवीन कुठलं एक कपड्याचं दुकान झालं, ज्वेलरीचं झालं, तर बारामतीकर सुरुवातीला एवढा रिस्पॉन्स देतात, भयानक रिस्पॉन्स देतात. बरोबर आहे. मग त्या व्यावसायिकाला वाटतं की आपलं खूप चाललेलं आहे, आपली डिमांड आहे, मग तो अजून त्याचं एक्सपॅन्ड करतो, तो मोठ्या स्वरूपात करतो. त्याला वाटतं की आता आपलं अजून मोठं होणार. पण काही काळानंतरनं बारामतीकर त्याच्याकडं दुर्लक्ष करतात, त्याला डोक्यावर घेऊन आपटतात. मग त्याला लक्षात येतं की आपण हा जो खर्च केला एवढा, तो करायची गरज नव्हती, एवढं हे वाढवलेलं आहे, विस्तार. अशा अनेक हॉटेलांच्या बाबतीत झालंय, अनेक कपड्यांचे ब्रँड आहेत जे बारामतीमध्ये आले, लोकांनी लाईन लावून कपडे घेतले तिथं. एक कपड्यात दुकान होतं, एक पहिल्या दिवशी 25 लाख त्याचा गल्ला झाला. मग ते काय होतं की एखादं शोरूम झालं, एवढे लोक रिस्पॉन्स देतात. तुम्ही पहा ना, एखादं हॉटेल झालं तर लोक एवढे जातात, चहाचं दुकान झालं, खूप रिस्पॉन्स देतात. त्यांनी काय वाटतं, त्या व्यावसायिकाला वाटतं हा आता आपलं स्टेबल झालं. व्यवसायामध्ये सातत्य हवं, संयम हवा. म्हणजे लगेच आपण 4 महिन्यामध्ये मला खूप रिस्पॉन्स मिळाला आहे म्हणून मग मी लगेच दुसरी शाखा टाकली, चौथी टाकली, 10 शाखा झाल्या, कालांतराने त्याचं सगळं बंद होतं सर, आणि लॉसमध्ये जातो तो आणि मग कुठेतरी नोकरी करतो. तर हे व्यावसायिकांनी करू नये. आमचं 10 वर्ष झालं आम्ही स्टेबल असण्याचं कारण असं आहे की आम्ही मार्केटचा विचार करतो की आज ठीक आहे, आम्हाला हा व्यवसाय आहे, 1 महिन्यात काही लॉस होऊ शकतो, दुसऱ्या महिन्यात प्रॉफिट होऊ शकतं. आपली नोकरी नाही आहे, फिक्स तुम्हाला 15,000 मिळणार नाहीत, फिक्स तुम्हाला 30,000 मिळणार नाही, आपल्याला 50 मिळतील आणि 5,000 मिळतील. मग हे व्यावसायिकांनी संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि लोकांचं काय मागणी आहे ते पुढं, मी कालचं एक उदाहरण देतो सर, की व्यावसायिकांनी कशा पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे. काल तृप्तीताई देसाई आल्या होत्या, पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, तर त्यांच्यासोबत आम्ही मधुबन हॉटेलला गेलो. काल 1 जून असल्यामुळं सार्वजनिक वाढदिवस देव होता, ओसंडून गर्दी वाहत होती. आधीच त्या मधुबनमध्ये खूप गर्दी असते, ते वेटिंगला लोक होते, एवढी गर्दी होती. मग मी ते ऑनरशी भेटलो, त्यांच्याशी बोललो की बाबा असं असं गेस्ट आलेले आहेत आणि त्यांना घाई आहे, लांब पुण्याला जायचं आहे, साधारण 10 वाजलेले रात्रीचे. मग कॅप्टन जो होता आधी, त्या कॅप्टनशी भेटलो. कॅप्टन म्हटला की जागा नाही आहे, जागा मिळणार नाही, काय नाही. ॲक्च्युअली तो नोकरच आहे, त्याला काय त्याचं ते काम करायचंच आहे. मालकाला ज्यावेळेस मी सांगितलं की अशी व्यक्ती आहे, असा असं प्रकार आहे, मग मालकांनी त्यांच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये बोलवलं. म्हणले मी माझ्या ऑफिसमध्ये 5 मिनटं थांबा, इथं टेबल खुर्च्या लावतो, इथं तुमची व्यवस्था करतो, तुम्ही एवढ्या लांबून जेवणासाठी आलेला आहात, तर माझ्या इथं आलेलं कस्टमर मी परत पाठवत नाही. त्यांना थोडं 5-10 मिनटं थांबा. 10 मिनटात त्यांनी तिथं व्यवस्था करून दिली, त्या तिथं जेवल्या, समाधानी जेवण मिळालं आणि छान वाटलं त्यांनाही. ही सर्व्हिस फार महत्त्वाची सर. म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये एवढं लक्ष ठेवलं पाहिजे की कोण आलेलं आहे, एकही कस्टमर रिटर्न जाता कामा नाही. ही सर्व्हिस, समय तत्परता जी आहे ना, ते बारामतीतल्या प्रत्येक व्यावसायिकांनी त्यांच्यामध्ये आत्मसात केली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, आपला पिढीजात व्यावसायिक असतो, तो बापाचं आजोबाचं ते दुकान पुढं चालवत असतो, तो त्या काउंटरवर बसलेला असतो, तो व्यवस्थित बोलत सुद्धा नाही. म्हणजे त्याला वाटतही नाही की कोण आहे, काय आहे, कसं आहे, आपल्याला काय घेणं देणं, एक कस्टमर गेलं म्हणून आपलं काय होईल. आता सध्या तुम्ही सर्व्हिस हे खूप फार महत्त्वाचं आहे. म्हणजे इव्हन तुम्ही चंदूकाकामध्ये जरी गेलं तरी त्यांची सर्व्हिस पहा, त्यांचं सोनं तर चकाकी देणार आहे, चकमकणार आहे, सगळ्यात ब्रँड आहे ते, तरी सुद्धा त्यांची सर्व्हिसला ते किती व्हॅल्यू देतात, म्हणून लोक तिथं जातात. तर व्यावसायिकांनी हे संयम,
सातत्य ठेवावं आणि नम्रपणा खूप असावा. म्हणजे आपण म्हणतो की मी कुणाच्या हाताखाली काम करणार नाही, मी मराठी वाकणार नाही, झुकणार नाही, आपण महाराष्ट्रीयन आहोत, साप चुकीचं आहे. व्यवसायामध्ये नम्रच असावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे तो 1 रुपयाचा व्यवसाय देणारा असावा किंवा 1 लाखाचा व्यवसाय देणारा असावा, पुढचा जो ग्राहक आहे त्याच्यासमोर आपण नम्रच राहिलं पाहिजे, तरच तुमचा व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने चालू शकतो. आज तुमच्या एवढ्या बिजी शेड्यूल म्हणून तुम्ही आम्हाला वेळ दिला. आपण त्या संदर्भात योद्धा प्रोडक्शन असेल, मार्केटिंग असेल, तरुणांची स्थिती असेल, बिझनेस असेल, बिझनेसमध्ये येणारे प्रॉब्लेम्स आहेत, त्यासाठी सोल्युशन आहेत, या सर्व गोष्टीवर तुम्ही आज चर्चा केली, तुमचं मत मांडलं, तुमचा एक्सपिरियन्स आहे एवढा 10-15 वर्षात तो तुम्ही शेअर केला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. आणि ह्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सांगू शकतो सर्व तुमचे जे प्रेक्षक आहेत, श्रोते आहेत, त्यांना सांगतो की हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि धन्यवाद. मी एक जणाचं उदय कुलकर्णी सर आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्ही माझ्यापर्यंत आलात, तर त्या कुलकर्णी सरांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही मला आपल्या चॅनलवर येण्याचं पात्र समजलं त्यामुळे तुमचेही आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.